मुलांनो, आज आपण एका हुशार व धाडसी लुसी नावाच्या हरणीची गोष्ट पाहणार आहोत. गोष्टीचे नाव आहे हुशार हरीण. जर तुम्ही आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन म्हणजेच घंटा आहे त्याला दाबा, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेचच समजेल. एक जंगल होते. त्या जंगलात लुसी नावाची हरीण राहत होती. ती खूप धाडसी, दयाळू होती व इतरांना खूप मदत करायची, म्हणून सर्व प्राणी तिच्यावर प्रेम करत असत. एके दिवशी लुसी नदीजवळ फिरत होती. त्यावेळी तिला कोणीतरी मदतीसाठी हाक मारल्याचा आवाज ऐकू आला. मग तिने त्या आवाजाचा मागोवा घेतला. तिने एका झाडाच्या फांदीखाली अडकलेल्या वाघाला पाहिले. वाघ असहाय्य झालेला होता. वाघ लुसीला म्हणाला, कृपया मला वाचव. ही जड फांदी माझ्यावर पडली आहे व मी हलू पण शकत नाही, आणि जर तू मला वाचवलं नाही तर मी मरून जाईन. लुसी थोडीशी घाबरली, कारण वाघ हा सर्वांसाठी धोकादायक असतो. पण तिला वाघाची दया आली व तिने त्याला विचारले, जर मी तुला वाचवलं तर तू माझं व जंगलातील इतर प्राण्यांचं काही वाईट करणार नाही ना? त्यांना हानी पोचवणार नाही ना? याची खात्री देतो का? त्यावर वाघ म्हणाला, हो हो, मी तुला वचन देतो. जर तू मला वाचवलं तर मी कधीच कोणाला त्रास देणार नाही. हे ऐकल्यावर लुसी त्याच्या मदतीला गेली. लुसीने तिच्या संपूर्ण ताकदीने झाडाची फांदी सरकवली व वाघ सुटला. वाघाने ताणून अंग हलवले व गर्जना करत तो लुसीला म्हणाला, धन्यवाद हरणी, पण आता मला खूप भूक लागली आहे, म्हणून मी आता तुला खाणार. हे ऐकून लुसी घाबरली व मागे सरकली. लुसी म्हणाली, पण तू मला वचन दिले होते की तू मला त्रास देणार नाही. वाघ हसला व म्हणाला, भुकेच्या वेळी वचनाला काय महत्त्व असतं? लुसीने पटकन युक्ती सुचवली. ती म्हणाली, तू मला खाण्याआधी आपण नदीला विचारूया की वचन तोडणे योग्य आहे का? वाघाला ते विचित्र वाटलं, पण तो तयार झाला व ते दोघे नदीजवळ गेले. लुसीने सर्व नदीला समजावून सांगितले. नदी नदी, आता तूच आम्हाला सांग, वाघाने मला वचन दिलं होतं, वचन तोडणे योग्य आहे का? त्यावर नदी म्हणाली, मी सर्वांना पाणी देते, पण लोक माझ्यात कचरा टाकून मला घाण करतात. कधीकधी या दयेचा पण काही फायदा नसतो. मला वाटतं वचनं फार महत्त्वाची नसतात. हे ऐकून वाघ खूप खुश झाला, पण लुसीने हार मानली नाही. ती म्हणाली, आपण जुन्या झाडाजवळ जाऊया. ते खूप जुनं आहे व त्याला सगळं माहीत आहे. ते एका जुन्या झाडाकडे गेले. लुसीने तिथेही तोच प्रश्न विचारला. त्यावर झाड म्हणाले, मी सगळ्यांना सावली व फळं देतो, पण लोक माझ्या फांद्या तोडून मला त्रास देतात. कधीकधी वचनं मोडली जातात. वाघ आता लुसीला नक्कीच खाणार असं वाटत होतं, पण लुसीला आणखी एक कल्पना सुचली. तू मला खाण्यापूर्वी आपण परत त्या झाडाच्या फांदीजवळ जाऊया आणि त्याला दाखवूया काय झालं. वाघ पण तयार झाला. ते पुन्हा फांदीजवळ गेले. लुसी म्हणाली, जिथे तू अडकला होतास तिथे पुन्हा जाऊन झोप, म्हणजे आपण झाडाला सगळं नीट समजवू शकतो. वाघ त्या जागेवर जाऊन झोपला. लुसीने पटकन ती फांदी सरकवली व वाघाला पुन्हा अडकवलं. तू तुझं वचन तोडलंस म्हणून तू आता इथेच अडकून राहा, असं म्हणून लुसी जंगलाच्या दिशेने पळत गेली. सर्व प्राण्यांनी लुसीचे कौतुक केले आणि तिच्या धैर्य व धाडसाबद्दल आभार मानले. मुलांनो, यावरून आपण काय बोध घेणार? वचन पाळा व कधीही दयाळूपणाचा गैरफायदा घेऊ नका. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.